नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण मुंबई हायकोर्ट उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ असेल या छत्रपती संभाजीनगर खंडपीठ असेल या ठिकाणी जी परीक्षा होणार आहे 26 एप्रिलला हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. म्हणून जे इम्पॉर्टंट महत्वाचे IMP क्वेश्चन आहेत ते आपण घेणार आहोत. म्हणून सर्वांना विनंती, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा. जास्त वेळ न वाया घालता लगेच आपण प्रश्नाला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आता इथं पहिला प्रश्न काय विचारलेला आहे बघा. विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे? मेन म्हणजे अशीच प्रश्न पेपरला येतात आणि तुम्हाला सर्वांना माहिती, मी काल लाईव्हच्या माध्यमातून पण तुम्हाला सांगितलेलं आहे की जे प्रश्न IMP आहेत ते सर्व प्रश्न आपण घेणार आहोत. तर इथं पहिला प्रश्न विचारलेला आहे, विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे? तर इतर ऑप्शन दिले आहेत, हंटर कमिशन, रॅली कमिशन, सॅडलर कमिशन, वुड्स कमिशन. तर याचं उत्तर हंटर कमिशन आहे का? नाही. सॅडलर कमिशन आहे का? तर नाही. वुड्स कमिशन आहे का? तर नाही. तर याचं उत्तर आहे रॅली कमिशन. आता 1904 चा भारतीय विद्यापीठ कायदा सर थॉमस 1904 चा, लक्षात असू द्या सगळ्यांनी, 1904 चा भारतीय विद्यापीठ कायदा, हे लक्षात असू द्या कधी पण. 1904 चा भारतीय विद्यापीठ कायदा सर थॉमस यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेले रॅले कमिशन 1902 वर आधारित आहे. हे लक्षात असू द्या सर्वांनी. आता असा पण प्रश्न विचारू शकतात, विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या आधारावर आहे, असा पण प्रश्न येऊ शकतो. जसं आता इथे विचारलेलं ना, विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे. शिफारशीवर आधारित विचारलं तर रॅली कमिशन. पण विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या त्याच्यावर अवलंबून आहे, म्हणजे कोणाच्या नावावर अवलंबून आहे असं जर विचारलं तर सर थॉमस यांच्या नावावर अवलंबून आहे. ओके, नेक्स्ट. आणि काही विद्यार्थ्यांचे प्रश्न असे होते की सर तुम्ही पटापट प्रश्न घेत जा, असं तर मी सगळ्यांना सांगतो, जर एका प्रश्नापासून दुसरा प्रश्न रेडी होत असेल तर त्या प्रकारे पण मी प्रश्न घेतो. पण आता हे आपण रॅपिड फायर क्वेश्चन घेऊ, म्हणजे पटापट तुमच्या लक्षात बसतील. ओके, चला नेक्स्ट प्रश्न. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत स्थित आहे? तुम्हाला सर्वांना याचं उत्तर माहित असलं पाहिजे. मी लाईव्ह क्लासच्या माध्यमातून नेहमी शिकवत असतो. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत स्थित आहे? सह्याद्री आहे का? नाही. अरवली पर्वत आहे का? नाही. सातमाळा? नाही. तर आपलं उत्तर आहे सातपुडा पर्वत स्थित आहे. कोणतं उत्तर आहे आपलं? सातपुडा पर्वत. तर सगळ्यांनी लक्षात असू द्या, आपलं उत्तर सातपुडा पर्वत स्थित आहे. चला नेक्स्ट प्रश्न घेऊ. मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली आहे? आता मी तुम्हाला सांगतो, हे लक्षात असू द्या. 2018चा पेपर बघा तुम्ही, लिपिकचा असेल. त्याच्यानंतर 2023, 2024 आणि आता 10 ऑगस्ट रोजी झालेला 2025चा पेपर, हे सगळे पेपर बघा. याच्यामध्ये मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली याविषयी प्रश्न विचारलेले आहेत. काय विचारलेले आहेत प्रश्न? हा कंपल्सरी प्रश्न येतो, हे सगळ्यांनी लक्षात असू द्या. आता मी तुम्हाला सगळी माहिती स्पष्ट सांगणार आहे की याच्याविषयी कसे कसे प्रश्न विचारतात, स्थापना कधी झाली, स्थापना कोणी केली, बरोबर, याच्याविषयी मी तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे. म्हणून हा प्रश्न सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना सांगतो, व्यवस्थित लक्षात असू द्या. मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली? तर ऑप्शन इथे दिलेले तर ढाका, कोलकाता, चितगाव, मुर्शिदाबाद. तर याचं उत्तर आहे ढाका. याचं उत्तर कोलकाता आहे का? नाही. चितगाव आहे का? नाही. मुर्शिदाबाद आहे का? नाही. तर याचं उत्तर आहे ढाका. आता हे पण लक्षात असू द्या, प्रश्न असा पण विचारू शकतात, मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली हे विचारला प्रश्न, बरोबर. हा पहिला प्रश्न झाला, हे सगळ्यांनी लक्षात असू द्या. आता दुसरा प्रश्न कसा रेडी होईल की मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? तर मुस्लिम लीगची स्थापना 30 डिसेंबर, सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात असू द्या, 30 डिसेंबर 1906 रोजी ढाका या ठिकाणी झालेली आहे. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ढाका ही बांगलादेशची राजधानी आहे. काय आहे? ढाका ही बांगलादेशची राजधानी आहे. म्हणून मुस्लिम लीगची स्थापना 30 डिसेंबर 1906 रोजी ढाका या ठिकाणी झालेली आहे स्थापना. हे लक्षात असू द्या. दोन प्रश्न याच्यामध्ये निघले. मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली? मुस्लिम लीगची स्थापना ढाका या ठिकाणी झाली. त्याच्यानंतर मुस्लिम लीगची स्थापना
कोणत्या साली झाली? मुस्लिम लीगची स्थापना 30 डिसेंबर 1906 रोजी झालेली आहे. म्हणून या पेपरला, लिपिकच्या आणि शिपायाच्या पेपरला नेहमी हा प्रश्न येतोच म्हणजे येतोच. म्हणून सर्वांनी व्यवस्थित लक्षात असू द्या. चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य नाही? ज्या ठिकाणी पक्षी अभयारण्य म्हणजे नाहीये हे लक्षात असू द्या. केवलादेव हे पक्षी अभयारण्य आहे. सलीम अली हे पण पक्षी अभयारण्य आहे. नाल सरोवर हे पण पक्षी अभयारण्य आहे. ताडोबा हे पक्षी अभयारण्य आहे का? तर नाही. तर आपलं उत्तर काय असणार आहे? ताडोबा. खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य नाही हे लक्षात असू द्या. नाही आणि हो या दोन गोष्टीमध्ये लक्षात असू द्या. इथं विचारलेलं आहे नाही, नाहीतर तुम्ही म्हणसाल कोणतं आहे. म्हणून प्रश्न नीट वाचत जा. खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य नाही? तर आपलं उत्तर आहे ताडोबा. नेक्स्ट. अमोनियाचे रूपांतर नायट्रेट रूपामध्ये होणाऱ्या सूक्ष्मजीव प्रक्रियेला काय म्हणतात? जे विज्ञानाचे प्रश्न येतं व्यवस्थित सगळ्यांनी लक्षात असू द्या, म्हणून मी नेहमी तुम्हाला सांगत असतो. अमोनियाचे रूपांतर नायट्रेट रूपामध्ये होणाऱ्या सूक्ष्मजीव प्रक्रियेला काय म्हणतात? तर ऑप्शन दिलेले आहेत. नत्रीकरण, नत्र स्थिरीकरण, अमोनियाकरण, खनिजीकरण. तर आपलं उत्तर काय आहे? आपलं उत्तर आहे नत्रीकरण. काय उत्तर आहे? नत्रीकरण. हे सगळ्यांनी लक्षात असू द्या. अमोनियाचे रूपांतर नायट्रेट रूपामध्ये होणाऱ्या सूक्ष्म जीव प्रक्रियेला नत्रीकरण असे म्हणतात. नेक्स्ट. राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली? राज्य राखीव पोलीस दल म्हणजेच SRPF स्थापना कोणत्या साली झालेली आहे? बरोबर. तर राज्य राखीव पोलीस दल ची स्थापना कोणत्या साली झालेली आहे? 1948, 1947, 1960 यापैकी नाही. तर आपलं उत्तर काय असणार आहे? 1948. राज्य राखीव पोलीस दल याची स्थापना कोणत्या साली झालेली आहे? म्हणजेच SRPF. SRPF स्थापना कधी झालेली आहे? स्थापना हे सगळ्यांनी लक्षात असू द्या. पोलीस भरतीला पण असा प्रश्न विचारला जातो. 6 मार्च 1948. सगळ्यांनी लक्षात असू द्या. राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली आहे? तर 1948. 6 मार्च 1948. चला नेक्स्ट. 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते? बघा प्रश्न बघा काय विचारलेला आहे ते. 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र. बघा पहिले वृत्तपत्र मुंबई प्रांतातील 1789 म्हणजे ज्या टायमाला इंग्रजाचा काळ होता त्या टायमाला बरोबर आपल्या भारतावर त्यांची सत्ता होती. हे लक्षात असू द्या. ओके. 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील तर कोणतं आहे याचं उत्तर बघा. इथे ऑप्शन काय दिले त्यांनी? इथे त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत. दर्पण, बॉम्बे हेराल्ड, बॉम्बे कुरिअर, बॉम्बे गॅझेट. काय दिलेलं आहे? दर्पण, बॉम्बे हेराल्ड, बॉम्बे कुरिअर, बॉम्बे गॅझेट हे इंग्रजी वृत्तपत्र आहे. तर आपलं उत्तर काय आहे? आपलं उत्तर आहे बॉम्बे हेराल्ड. हे वृत्तपत्र 1789 मध्ये सुरू झालं होतं. मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र आहे. कोणतं? बॉम्बे हेराल्ड. हे आपलं उत्तर आहे. सगळ्यांनी लक्षात असू द्या. दर्पण, बॉम्बे कुरिअर, बॉम्बे गॅझेट हे नाहीये. बॉम्बे हेराल्ड हे आपलं उत्तर आहे. कधी पण विचारलं ना तुम्हाला प्रश्न 1789 मध्ये पहिले मुंबई प्रांतातील वृत्तपत्र कोणते सुरू झाले? लक्षात असू द्या. साल लक्षात असू द्या. 1789. तर कोणतं झालंय? बॉम्बे हेराल्ड. चला नेक्स्ट. भामरागड टेकड्या खालील पैकी कुठे स्थित आहेत? भामरागड खालील पैकी टेकड्या कुठे स्थित आहेत? तर बघा ऑप्शन काय दिलेले आहेत? नंदुरबार, चंद्रपूर, औरंगाबाद म्हणजेच आताच छत्रपती संभाजीनगर. हे सगळ्यांनी लक्षात असू द्या. आता हे औरंगाबाद नाव नाहीये पण इथे प्रश्नामध्ये त्यांनी टाकलेलं आहे बघा. छत्रपती संभाजीनगर बरोबर. त्याच्यानंतर गडचिरोली. तर आपलं उत्तर काय आहे?
भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहेत? गडचिरोलीला स्थित आहेत. कुठे स्थित आहेत? गडचिरोलीला. नंदुरबार मध्ये आहेत का? नाही. चंद्रपूर मध्ये नाही. छत्रपती संभाजीनगरला नाही. गडचिरोलीला आहेत. हे औरंगाबाद नाव चुकीचं टाकलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर एकच नाव लक्षात ठेवायचं. छत्रपती संभाजी नगर. ओके. हा इकडे बघा, नंदुरबार चंद्रपूर दिलेले आहे, तर आपलं उत्तर आहे गडचिरोली. भामरागड टेकड्या 2024च्या पेपरमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहेत? गडचिरोली आपलं उत्तर आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा. चला नेक्स्ट. पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती? हा प्रश्न तर हमखास येतो मित्रांनो, 100% 100% IMP प्रश्न येऊ. तुम्ही म्हणणार पोलीस भरतीविषयी हा प्रश्न उच्च न्यायालयाच्या भरतीत कसा काय येईल? येणार म्हणजे तोच 100% येतो हा प्रश्न. ओके. पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती? बराबर. प्रश्न कधी पण नीट वाचत जावा म्हणजे तुमच्या लक्षात बरोबर बसेल. पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती आहे? NCRB आहे का? RAW रॉ आहे का? BPR&D आहे का? DRDO आहे का? तर आपलं उत्तर काय आहे सांगा पटापट, कमेंट करा पटापट. तर आपलं उत्तर आहे BPR&D. काय उत्तर आहे? BPR&D आपलं उत्तर आहे. आता काही विद्यार्थी म्हणतील सर BPRD अँड हे बघा, हे आपलं उत्तर आहे. BPR&D पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती आहे? BPR&D. आता हे पण लक्षात असू द्या, पोलीस क्षेत्राशी संबंधित करणारी संस्था कोणत्या साली स्थापन झाली असा पण विचारू शकतात. काय विचारू शकतात? पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था BPR&D कधी स्थापन झालेली आहे? तर ही 28 ऑगस्ट. कधी? 28 ऑगस्ट 1970 रोजी याची स्थापना झालेली आहे. हे लक्षात असू द्या, स्थापना. ओके. पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती आहे? BPR&D. आता तुम्ही विचारणार की सर मग याचं लॉंग फॉर्म काय आहे BPR&D चं? बघा सांगतो. BPRD याचं लॉंग फॉर्म आहे ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट. काय आहे? ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट. काय उत्तर आहे? ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट हे उत्तर आहे. आणि स्थापना कधी झालेली आहे? 28 ऑगस्ट 1970 रोजी. 100% पेपर मध्ये प्रश्न येतो हा. चला नेक्स्ट. NIV नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था कुठे आहे? काय विचारलेलं आहे? NIV नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था कुठे आहे? तर कुठे आहे ही संस्था? पुणे दिले इथं ऑप्शन, नाशिक दिलेला आहे, नागपूर दिलेला आहे, दिल्ली दिलेला आहे. तर कुठे आहे ही संस्था? ही संस्था आहे पुणे या ठिकाणी. आता असं पण विचारतात, ही जी संस्था आहे, आता तुम्हाला NIV ही संस्था काय काम करते मित्रांनो? ही संस्था व्हायरस रिसर्च करते. काय करते? व्हायरस जे असतात की नाही, जसे कोरोना असेल, विविध व्हायरस जे असतात त्या व्हायरस विषयी रिसर्च करत असते. आता याची स्थापना कधी झाली हे लक्षात असू द्या. स्थापना समजा जर तुम्हाला विचारलं की NIV नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था याची स्थापना कधी झाली, तर याची स्थापना 1952 साली झाली. कधी झालेली आहे? 1952 साली. तर व्हायरस रिसर्च सेंटर याचं जुनं नाव होतं पहिले. काय होतं? व्हायरस रिसर्च सेंटर याचं पहिलं जुनं नाव होतं, पण आता ते नाव चेंज झालेलं आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी असं नाव ठेवलेलं आलेलं आहे, पण जुनं नाव होतं व्हायरस रिसर्च सेंटर. आणि ही संस्था जी आहे ही पुणे महाराष्ट्र या ठिकाणी आहे. नेक्स्ट. जागतिक चिमणी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आता मी तुम्हाला
हा प्रश्न सांगायच्या अगोदर कदाचित तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, हा नेहमी पेपरमध्ये येतो हे तुम्हाला पण माहित आहे. ओके, जागतिक चिमणी दिवस. आता जे चिमण्यांचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे का नाही, ज्याप्रमाणे चिमण्या आता जास्त प्रमाणात बघायला भेटतच नाही, गावाच्या ठिकाणी असतील किंवा शहराच्या ठिकाणी तर बघायला भेटतच नाही. पण एक सांगायला लागलो, कोणत्याही ठिकाणी जर बघितलं तर जंगलाशिवाय आता चिमण्या दिसत नाहीत पहिल्यासारखे. जे पहिले दिवस होते त्या पहिल्या दिवशी चिमण्या सगळीकडे दिसत होत्या, पण आता चिमण्या त्या प्रकारे जास्त प्रमाणात बघायला भेटत नाहीत. म्हणून हा जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो. तर लक्षात असू द्या, जागतिक चिमणी दिवस हा कधी साजरा केला जातो? 21 मार्च रोजी हे आपलं उत्तर आहे का? नाही. 3 मार्च आहे का? नाही. 1 मार्च आहे का? नाही. तर हा दिवस 20 मार्च रोजी साजरा केला जातो. कधी केला जातो? 20 मार्च रोजी साजरा केला जातो. हे पण लक्षात असू द्या. पहिला जागतिक चिमणी दिवस असा पण प्रश्न विचारतात मित्रांनो. पहिला जागतिक चिमणी दिवस कधी साजरा करण्यात आला? कधी साजरा करण्यात आला पहिला जागतिक चिमणी दिवस? 2010 मध्ये. कधी आला? 2010 मध्ये पहिला जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला. हा दिवस कशाला साजरा करतात? चिमण्यांचं संवर्धन करण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी. जी चिमण्यांची संख्या कमी होत चाललेली आहे दिवसांदिवस, त्या पद्धतीने जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. म्हणून हे पण लक्षात असू द्या. असा पण प्रश्न विचारू शकतात, जागतिक चिमणी दिवस पहिल्यांदा कधी साजरा झाला होता? तर 2010 साली. त्याच्यानंतर जागतिक चिमणी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो विचारलं तर उत्तर काय असणार आहे? 20 मार्च. काय उत्तर असणार आहे? 20 मार्च. चिमण्यांचं प्रमाण वाढण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो, जनजागृती केली जाते. चला नेक्स्ट. बेकायदेशीर अटक या स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते? लक्षात असू द्या सगळ्यांनी हा प्रश्न, कारण की न्यायालयाचा प्रश्न आहे, तुम्हाला पण माहिती आहे 100% असे प्रश्न येतात. ओके, म्हणून सगळ्यांनी हा प्रश्न व्यवस्थित लक्षात असू द्यायचा. ओके, बेकायदेशीर अटक या स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते? ते इथं ऑप्शन काय दिलेले आहेत? को वॉरंटो, मॅडमस, हेबियस कॉर्पस यापैकी नाही. तर मित्रांनो आपलं उत्तर काय आहे? हेबियस कॉर्पस आपलं उत्तर आहे. बराबर. कलम 32 नुसार हे लक्षात असू द्या, दाद मागता येते. कसं? कलम 32 नुसार. कलम 32 नुसार आपले जे मूलभूत हक्क येतं हे लक्षात असू द्या. मूलभूत हक्क, मूलभूत हक्क त्याच्यासाठी आपल्याला दाद मागता येते कलम 32 नुसार. ओके, मूलभूत मूलभूत हक्काचं समजा उल्लंघन जर होत असेल तर कलम 32 नुसार आपल्याला दाद मागता येतो, पण त्याला काय म्हणतात? हेबियस कॉर्पस असे म्हणतात. चला नेक्स्ट. क्योटो करार हा कशाशी संबंधित आहे? काय प्रश्न येतील पेपरमध्ये सांगता येत नाही, म्हणून जेवढे अवघड लेवलचे IMP क्वेश्चन आहेत ते अवघड लेवलचे मित्रांनो आपण प्रश्न घेतोय. क्योटो करार हा कशाशी संबंधित आहे? तर साधन संपत्ती, लोकसंख्या, पर्यावरण, संरक्षण हे आपले ऑप्शन दिलेले तिथं. साधन संपत्ती, लोकसंख्या, पर्यावरण आणि संरक्षण. तर आपलं उत्तर काय असणार आहे? पर्यावरण. काय उत्तर असणार आहे? पर्यावरण आपलं उत्तर असणार आहे. हे सगळ्यांनी लक्षात असू द्या. उत्तर पर्यावरण असणार आहे आपलं उत्तर. क्योटो हा करार कशाशी संबंधित आहे? पर्यावरणाशी संबंधित आहे. चला नेक्स्ट. माहिती तंत्रज्ञान संदर्भामध्ये P2P या संबोधनाचा अर्थ काय होतो? बराबर, सगळ्यांनी लक्षात असू द्यायचा प्रश्न. माहिती तंत्रज्ञान संदर्भामध्ये P2P या संबोधनाचा अर्थ काय होतो? तर इथे बघा ऑप्शन काय दिलेले आहेत? पर्सन टू पर्सन, प्रायव्हेट टू पब्लिक, पब्लिक टू पब्लिक, पीयर टू पीयर. तर आपलं उत्तर काय असणार आहे? पर्सन टू पर्सन हे आपलं उत्तर आहे का? नाही. प्रायव्हेट टू पब्लिक हे आपलं उत्तर आहे का? तर नाही. पब्लिक टू पब्लिक हे पण आपलं उत्तर नाही. आपलं उत्तर आहे पीयर टू पीयर.
माहिती तंत्रज्ञान संदर्भामध्ये P2P या संदर्भाचा अर्थ काय असणार आहे? P2P चा अर्थ काय आहे? पीयर टू पीयर. काय असणार आहे? पीयर टू पीयर. ओके, चला नेक्स्ट. बघा मी म्हटलं होतं तशाच पद्धतीने बघा प्रश्न पेपरमध्ये अशाच प्रकारे विचारू शकतात. बघा पहिले पण मी तुम्हाला स्थापना पण सांगितली, दिवस पण सांगितला. बघा तोच प्रश्न आलेला आहे. SRPF पहिले काय विचारलं होतं? राज्य. SRPF स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 6 मार्च, 15 जानेवारी, 1 जून, 27 सप्टेंबर. तर आपलं उत्तर काय असणार आहे मित्रांनो? आपलं उत्तर आहे 6 मार्च. मी तुम्हाला याच्या अगोदर पण उत्तर सांगितलेलं आहे. काय उत्तर आहे? 6 मार्च. स्थापना कधी झाली आहे? राज्य राखीव पोलीस. पहिले विचारलं होतं का नाही आपल्याला? राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कधी झालेली आहे? बरोबर, सॉरी, कधी दिवस साजरा केला जातो हे विचारलं होतं. स्थापना दिवस विचारलं नव्हतं. तर आपलं स्थापना दिवस कधी आहे? 6, लक्षात असू द्या, 6 मार्च. 1 मिनिट. 6 मार्च 1948. हे बघा 6 मार्च 1948 रोजी स्थापना झालेली आहे. 1948 रोजी. आणि हा दिवस 6 मार्च रोजी साजरा केला जातो. चला नेक्स्ट. भारतीय राज्यघटनेचे कलम 51A कशाशी संबंधित आहे? आता याचं उत्तर सगळ्यांनी मला कमेंट करून सांगायचंय. भारतीय राज्यघटनेचे कलम 51A कशाशी संबंधित आहे? हे बघा मी तुम्हाला आता पण सांगतोय. शिपाई, त्याच्यानंतर लिपिक, या दोन्ही एक्झामला हा प्रश्न कंपल्सरी येणार म्हणजे येणार. भारतीय राज्यघटने, कारण की जे प्रश्न आपण IMP प्रश्न घेत आहे सगळ्यांनी आता मला याचं कमेंट करून उत्तर द्यायचंय. भारतीय राज्यघटनेचे कलम 51A कशाशी संबंधित आहे? सगळ्यांना, सगळ्या भावांना, सगळ्या ताईंना, सगळ्या विद्यार्थ्यांना सांगत आहे की सगळ्यांनी मला याचं कमेंट करून उत्तर सांगायचंय. आणि सगळ्यांना एकच विनंती आहे, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, प्लीज कृपया करून सर्वांना विनंती आहे, चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि असेच आपल्या चॅनलवरती सगळे IMP, सगळे टोटल IMP क्वेश्चन घेतले जातील. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना विनंती आहे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. पण आपल्याला याच्याहून अवघड लेवलचे प्रश्न घ्यायचे आहेत, कारण की गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, मराठी व्याकरण असेल, GK असेल, हे सगळे प्रश्न आपल्याला घ्यायचे. तर लिपिक पदासाठी असेल, शिपाई पदासाठी असेल किंवा ड्रायव्हर पदासाठी याच्याहून अवघड लेवलचे आपल्याला प्रश्न घ्यायचे आहेत. म्हणून सर्वांना विनंती, हे आपलं चॅनल नवीन आहे, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलची लिंक सगळ्या भावांनी, सगळ्या ताईंनी जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.